मंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा 737। जगतरी आम्हा देव परी हे निंदितो स्वभाव, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, नाही कोणी सखा आम्हा निपराग पारिखा, उपक्रमे वदे तुका वर्मासी ते भेदे। 737। अवघे जग आम्हाला देवा समान आहे, परंतु सांगूनही ज्यांना आपले हित कळत नाही त्यांची आम्ही निंदा करतो। असे जन काळा हाती पडत आहेत हे पाहून त्यांच्याविषयी कळवळा येतो, म्हणून हा उपदेश। मुळात आम्हाला कोणी सखा नाही की परका नाही, आम्ही स्पष्ट सरळ बोलतो। या उपक्रमांच्या आधारे बोललेले तुमच्या वर्मी लागेल, तुम्हाला बोचेल असे तुकाराम महाराज म्हणतात। 738। सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊनी नाचा, समाधींचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, पुढती घडे चढते सेवन आगळे, भक्तिभाग्य बळे निर्भरता, उपजोची नये संदेह चित्तासी, मुक्तिचारी दासी हरिदासांच्या, तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविध नासती तापक्षणे। 738। संतांनी आम्हाला भक्तीचे सुलभ साधन सांगितले आहे की तुम्ही केवळ हातात टाळ विना हातात घेऊन आनंदाने नामस्मरण करीत जा, नाचत राहा। यामुळे अंतरात जो ब्रह्मरस निर्माण होईल त्यापुढे समाधीचे सुख सुद्धा तुच्छ वाटेल। या ब्रह्मरसाच्या वारंवार सेवनाने भक्तिभाग्यांच्या बळाने आम्ही तृप्त आहोत, यामुळे संशय संदेह मनात उरत नाही। चारी मुक्ती हरिदासांच्या दासी होतात, यात तीळ मात्र शंका नाही। तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांगितलेले हे भक्तीचे सोपे वर्म त्रिविध तापाचा नाश करते, मनाला विश्रांती देते। 739। गंगा न देखे विटाळ, तेची रांजणही जळ, अल्पमहदा नवे सरी, विटाळ तो भेद धरी, काय खंडिली भूमिका, वर्णा पायरी का लोका, तुका म्हणे आगीविन बीज वेगळे तो भिन्न। 739। गंगेच्या खळखळून वाहणाऱ्या प्रवाहास विटाळ नाही, परंतु साठवणीच्या मोठ्या भांड्यातील पाणी ओवळ्याच्या स्पर्शाने दूषित होते, म्हणून थोडे आणि जादा समान मानू नये। मोठ्या प्रमाणात असणारे दोषयुक्त नसते, पण त्यातून थोडे बाजूला काढले की ते दूषित असते। विशाल पृथ्वीवर विविध जाती धर्माचे लोक राहतात तरी पृथ्वीला विटाळ नाही, पण लहान प्रदेशात पुष्कळ लोक एकत्र आले की ते जाती दोष निर्माण होतात। तुकाराम महाराज म्हणतात, अग्नीपासून बीज जोपर्यंत वेगळे आहे ते भिन्न आहे, पण अग्नीमध्ये एक रूप झाले की ते अग्निरूप होते, त्यामध्ये दोष उरत नाही। 740। देवावरील भार, काढू नये काही पर, तान भुके आठवण, घडे ते बरे चिंतन, देखावी निश्चिंती, तोची अंतर श्रीपती, वैभव सकळ, तुका मानितो विटाळ। देवावर असलेला आपला सर्वस्व भार कधीही बाजूला काढू नये। देवाचे चिंतन करतो त्यावेळी आपल्या तहानभुकेची आठवण असली तर बरे, पण देवाचे चिंतन करण्याचा आळस कंटाळा केला तर देव अंतरतो। तुकाराम महाराज म्हणतात, मी देवा वाचून सर्व ऐश्वर्य भोग यांचा विटाळ मानतो आणि निरपेक्ष बुद्धीने देवाचे चिंतन करतो। 741। थुंकोनिया मान, दंभ करीतो कीर्तन, झालो उदासीन देह, एकाविन चाड नाही, अर्थ अनर्थासारिका, करोनी ठेविला पारिखा, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा। 741। मी सन्मान दांभिकता या वृत्तीवर थुंकून टाकून मी कीर्तन करतो। मी देहाच्या आसक्तीविषयी उदास झालो, म्हणून मला देवाच्या प्राप्तीविषयी अन्य कसलीही इच्छा नाही। अर्थार्जन हे अनर्थकारी आहे हे मानून ते मी दूर सारले, धनाची आशा टाकली आहे। मी खऱ्या अर्थाने संसाराचा मोह माया आसक्ती सोडून अलिप्त झालो आहे, असे तुकाराम महाराज। 742। काय यांचे घ्यावे, नित्य नित्य कोणी गावे, केले हरी कथेने वांझ, अंतरोनी जाते निज, काम संसार अंतरी हे कर कर, तुका म्हणे हेंड, ऐसे मानिती ते,
कित्येक नास्तिक म्हणतात हरिनाम स्मरण हरिभक्ती करून देव आम्हाला काय देणार, त्याचे गुणवर्णन केले आणि त्याने उपेक्षा केली तर काय करावे. या हरिकथा श्रवणामुळे झोपेचा त्याग करावा लागतो. हरिकथेची किरकिर संसार सुखात व्यत्यय आणते. तुकाराम महाराज म्हणतात अशा विचाराचे लोक पाखंडी आणि पशुवृत्तीचे आहेत. 743 वदे साक्ष त्वेसी वाणी नारायण मिश्रित न लगे काही चाचपावे जाता भावे पेरित भांडार त्या दातियांचे मी कैचे ए ठाई साधावीत जातो तुका येथे एका एकी तो. माझी वाणी नारायणाशी समरस झाली आहे. त्याच्या आधाराने साक्षी तत्वाने ही वाणी भक्त कशी असते हे सांगत आहे. आता कोणाला दुसरीकडे चाचपडत बसावे लागणार नाही. निवडीत बसण्याची गरज नाही. मी शुद्ध बोधाची पेरणी अत्यंत सद्भावाने करीत आहे. हे वैभव त्या दात्याचे आहे. या ठिकाणी मी निमित्त मात्र सामान्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा पद्धतीने मी एकटा लोकांना परमार्थविषयी सावध करीत उपदेश देत फिरतो आहे. 744 ऐसी जिव्हा निकी विठ्ठल विठ्ठल कान घोकी जेने पाविजे उद्धार तेथे राखावे अंतर गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ पेटी तुका म्हणे काळ देवाविन अमंगळ. आपली जीवा चांगली असून ती विठ्ठल विठ्ठल या नामाचा वारंवार उच्चार का करीत नाही. ज्यामध्ये आपले पारमार्थिक कल्याण होते तेच मन गुंतावे. उगाच बाष्कळ शब्दांची जोडाजोडी करण्यात कोणता लाभ होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चिंतना वाचून गेलेला काळ अशुद्ध अमंगळ असतो. 745 साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार व्याभिचारीचा टाकमटिका उपहास होती लोका शूरतत्वांची वाणी रूप मिरवे मंडनी तुका म्हणे जिने शर्ती विनला जिरवाणी. पत्नीशी सहमत असलेला पती तिचा प्रेमाने उपभोग होत असेल तर तिला साज शृंगार शोभतो. अन्यथा व्याभिचारी स्त्रीचा नट्टापट्टा लोकांच्या उपहासाचा विषय घेतो. शौर्याचे कर्तृत्व गाजविणाऱ्याला शूरपणाची भाषा शोभते. तो सुंदर दिसतो. त्याला वीराचा पोशाख आभूषणे शोभून दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात जीवनात चांगल्या कामांच्या पूर्णत्वाचा निर्धार त्याच्यासाठी प्रयत्न असे जीवन कीर्ती करणारे असते. याशिवाय जगणे लाजिरवाणे असते. 746 मानामान किती तुझ्या शुल्लक संपत्ती जा रे चाळवी पापुडी कोण धरतील ती गोडी रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबळी नवतैसी तुका म्हणे ठका ऐसे नागविले लोका. 746 हे देवा सन्मान अपमान ही शूद्र संपत्ती आहे. मला त्याची आवड नाही. जे कोणी इंद्रियाचे अधीन असून इंद्रियांनी त्यांना दुर्बळ केले असतील तेच या क्षुद्र संपत्तीची अपेक्षा करतील. त्यांना तू चाळव. तू रिद्धी सिद्धी देशील पण त्यांचा आमच्याकडून स्वीकार होईल असे आशाळभूत आम्ही नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा शूद्र गोष्टीची लालूच दाखवून तू किती लोकांना फसविलेस. 747 पाहतोसी काय आता पुढे करी पाय वरी ठेवू दे मस्तक ठेलो जोडूनी हस्तक बरवे करी सम नको भंगो देऊ प्रेम तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला. देवा अरे असे पाहतोस काय. आता पाय पुढे कर. दोन्ही हात जोडून मला त्यावर मस्तक ठेवू दे. पाय जोडून समचरण ठेव. माझे त्या चरणावरील प्रेम नष्ट होऊ देऊ नकोस. अवो विठ्ठला माझ्या समोर या मला पाया पडू द्या असे तुकाराम महाराज म्हणतात. 748 भक्त ऐसा जाना जे देही उदास गेले आशपाश विसरुनी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी तुका म्हणे सत्तकर्मा व्हावे साय घातली या भयनकी जाणी भयनरका जाणी. 748 देहाविषयी ममत्व उरले नाही. आशा पाश नाहीसे झाले असे देहासंबंधी उदास असलेले खरे भक्त आहेत असे समजा. त्यांच्या आवडीचा एकमेव विषय म्हणजे भगवंत. त्यांच्याविषयी बोलतात
त्याचे चिंतन नामस्मरण करतात त्यांना त्याच्या पुढे द्रव्य, स्त्री, पुत्र, माता, पिता या लौकिक विषयाचा तिटकारा येतो. अशा भक्तांच्या पुढे मागे देव उभा राहतो. त्यांच्यावर कसलेही संकट येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ते करीत असलेल्या सत्कर्माला सर्वांनी सहाय्य करावे. सत्कर्मात अडथळा आणला अथवा भय निर्माण करणाऱ्याला नरकवास मिळतो. 749. तोची ही शुल्लके सखी सहोदरे नाही विश्वंभरे ओळखी तो. नारायण विश्वंभर विश्वपिता प्रमाण तो होता सकळ मिथ्या. रवी नुगवे तो दीपकांचे काज प्रकाशे ते तेज सहज लोपे. तुका म्हणे देह संबंधे संचिते कारण निरुते नारायणी. विश्वव्यापक विश्वंभराचा परिचय होत नाही तोपर्यंत माझी बहीण माझा भाऊ अशी क्षुल्लक नाती प्रिय वाटतात. परंतु जेव्हा नारायण हा विश्वाचा जनिता पालन करता असे सत्य कळाल्यावर सर्व जग त्याला खोटे क्षणभंगूर आहे याचे ज्ञान होते. सूर्याचा उदय होऊन सर्वत्र प्रकाश पडला की दिव्याचा उपयोग संपतो. कारण सूर्याच्या लख प्रकाशात सर्व दिवे तेजहीन होतात. सुदैवाने देहाचा संबंध येतो, पण देहामध्ये येऊन नारायणाची प्राप्ती करून घेणे हे खरे कर्तृत्व सिद्ध होते असे तुकाराम महाराज म्हणतात. 750. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. एकपरी पडिले भागी फळबीजाची अंगी धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. आवश्यक तो शेवट एर अवघी खटपट चालो जाणे वाट. ऐसा विरळा एखादा तुका होऊनी निराळा. अक्षर अक्षरा वेगळा पाहे निगम मकळा बोले विठ्ठल प्रसादे. यज्ञापासून पर्जन्याची उत्पत्ती होते, त्यामुळे भूतमात्रांचे पालन पोषण होते. अशा प्रकारे हा साध्य साधनांचा भेद कार्यकारणापुरता आहे. यामध्ये श्रीहरीची उपासना घडत नाही. भगवंतांची उपासना जीवात्मा ब्रह्माशी एकरूप होणे यामध्ये आहे. एकाच ईश्वराचे स्वरूप अज्ञानरूप बीज, स्थूल सूक्ष्मात्मक जात म्हणजे फल या दोन रूपाने वाटले गेले. बीज आणि फळ याच्या निर्मितीपुरती आणि नाशानंतर श्रीहरीचे अनादी अनंत रूप आपल्या हृदयात रक्षण करून त्याचे ध्यान करतो तो धन्य आहे. क्षर अक्षर या पलीकडे असलेला विठ्ठल त्याच्या वाचून व्यर्थ परिश्रम आहे. त्या श्रीहरीच्या प्राप्तीचा मार्ग अचूक जाणारा एकदाच विरळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, क्षर अक्षर उपाधी पुरुषापासून मी वेगळा झालो. विठ्ठल प्रसादाने मला वेद ज्ञान झाले म्हणून मी एवढे बोलत आहे. 751. वेद पुरुष तरी नेती का वचन निवडूनी भिन्न दाखविले. तुझी वर्मे तुची दावुनी अनंता होतोसी नेनता कोण्या गुणी. यज्ञाचा भोगता तरी का नवे सांग उने पडता अंगक्षोभ घडे. वसशील तू या भूतांचे अंतरी तरी का भेद हरी दावियेला. तपती तांटणे तुझी मूर्तिदान तरी का अभिमान आड येतो. आता क्षमा कीजे विनवितो तुका देवनिया हा का उभा द्वारी. 751. देवा तू वेद पुरुष वेद करता म्हणवितो, मग देवाने तुला नेती नेती शब्दाने 2 वेळा का दाखविले. हे अनंता तुझे व्यापक स्वरूप आहे असे तूच प्रतिपादन करतो. मग नेमकेपणा का होतो. तू यज्ञाचा भोक्ता आहे तर यज्ञ यथासांग निर्विघ्न का होत नाही. त्यातील एखादे अंग उघडे पडले तर तुझा क्षोभ होतो. तू अवघ्या प्राणी मात्रांच्या अंतरी राहतो, मग हा बाह्य भेद का दाखवितोस. तप तीर्थांटणे मूर्तीपूजा दान करणे म्हणजे तुमचे पूजन असताना कर्त्याला अभिमान का आडवा येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला देवा क्षमा कर. तुझ्या दारी तुला हाक मारणे तुझी विनवणी करणे एवढेच आम्ही जाणतो. 752. जळे माझी काया लागला ओनवा धावरे केशवा मायबापा. पेटली सकळ कांती रोमावळी नावरे हे होळी दहन झाले. फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे पाहतोसी काय हृदय माझे. घेऊनी जीवन धावे लवलाही कवनांचे काही न चले येथे. तुका म्हणे माझी तू होसी जननी आणि निर्वाणी काय कोण
निर्वाणी कोण राखे. 752. हे केशवा माये बापा, माझ्या शरीराला वनवा लागल्याप्रमाणे जे जळत आहे त्याकरता तू सत्वर धावत ये. अंगावरील सर्व केस आणि कातडी पेटली आहे. हा दाह शांत होत नाही. हृदय फुटून त्याचे 2 तुकडे होतात. ती काय अशा हृदयाची स्थिती झाली आहे. देवा, अद्याप तू माझी स्थिती पाहत काय बसलात. सत्वर पाणी घेऊन ये. तुझ्या विना दुसऱ्याचे प्रयत्न येथे चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तूच माझी माता आहेस. या दुःखात तुझ्या वाचून अन्य दुसरे कोणी माझे रक्षण करील. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.